वैजापूर तालुक्याचा जो सुसंस्कृत तालुका म्हणून वर्णन होतं, पहिलेच गेल्या काही दिवसांमध्ये जर तुम्ही बघितलं तर वर बोलायची भाषा वेगळी आणि आतली दहशत वेगळी, आणि ही प्रचंड प्रमाणामध्ये आज समोर दिसायला लागलेली. आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाला या शहरामध्ये वावरताना एक भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे. आणि जर एवढ्या मोठ्या तालुक्याचा जो प्रमुख व्यक्ती आहे, विधानसभेचा सदस्य आहे, त्याच्यावर जर हा कार्यकर्ता असं बोलत असेल तर तुम्ही याच्यातून विचार नक्कीच करू शकतात. शिवसेनेची या ठिकाणी भूमिका एकच आहे की जी निवडणूक होते आहे तर या वैजापूर तालुक्याचा जो विकास आराखडा आहे ते सन्माननीय आमचे सरसेनापती म्हणता येईल वैजापूर तालुक्यामध्ये आमदार साहेब यांच्याकडे रेडी आहे. आणि एक मला महत्त्वाचा तुमच्या या ठिकाणून मुद्दा सांगावासा वाटतो. काल परवा एक माझ्या मित्रांनी एक सांगितलं की ज्या वेळेस भारतीय जनता पार्टीचा दशरथ अण्णा बनकर यांना तिकीट देण्यात आलं आणि तुम्ही त्यांच्यासोबत उमेदवारी त्यांना बिनविरोध निवडून द्यायला पाहिजे होता असा प्रश्न एका अल्पबुद्धीवाल्या माणसाने उपस्थित केला. त्या व्यक्तीचे नाव घेणं एवढा काही तर मोठा माणूस नाही. मी त्याला एक गोष्ट सांगू इच्छितो की 1 महिन्यापूर्वी ज्यावेळेस नगरपालिकेच्या निवडणुका लागणार होत्या त्या निवडणुकीच्या वेळेस आमदार साहेबांनी सांगितलं होतं शिवसेनेमधून आणि भारतीय जनता पार्टीच्या युतीमधून जर भारतीय जनता पार्टीचा जुना विश्वासू कार्यकर्ता जर तुम्ही उमेदवार दिला तर मी माझा उमेदवार मागे घेईल. आणि त्यावेळेसच त्यांनी विचार करायला पाहिजे होता. तो आज ज्या उमेदवाराचा प्रचार करतो त्यांनी जर या गोष्टीला मान्यता दिली असती आणि युतीसाठी त्यांची जर इच्छा असती तर त्यांनी दशरथ अण्णाला पुढे केल्यावर जर आम्ही उमेदवार दिला असता